नमस्कार विदर्भवासियांनो, आपल्या आवडत्या विदर्भ मान्सून या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे। तर आज मंगळवार दिनांक 30 जानेवारी, मी प्रदीप राऊत, हवामान अभ्यासक। आपण आजच्या भागात बघणार आहोत की पुढील जवळपास आठवडाभर किंवा एक 15 दिवसपर्यंत विदर्भातील नेमकं वातावरण कसं राहणार आहे। कारण की आपण मागच्या व्हिडिओत आपल्याला सांगितलं होतं की जवळपास 5-6 फेब्रुवारीनंतर विदर्भात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे। त्यानंतर 10-12 तारखेनंतर सुद्धा विदर्भाच्या अनेक भागात पाऊस होऊ शकतो असं आपण सांगितलं होतं। त्यामध्ये काय थोडीफार सुधारणा झाली आहे ते सुद्धा आपण आजच्या भागात बघणार आहोत। तर आता आपण वेळ न दवडता लगेचच सुरुवात करू आणि बघूया की पुढचे काही दिवस विदर्भातील नेमकं वातावरण कसं राहणार आहे। सध्या एकापाठोपाठ एक अनेक पश्चिम आवर्तन हे सक्रिय होणार आहे आणि त्यामुळे पुढच्या काही काळात म्हणजे 5 फेब्रुवारीपासून ते 15 फेब्रुवारीपर्यंतच्या काळात भारताच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे। तर काही ठिकाणी या भागात बर्फवृष्टीसुद्धा होऊ शकते। परंतु विदर्भातील भागाचा जर विचार केला तर आपण विदर्भात जे काही 5-6 तारखेनंतर पावसाचं वातावरण तयार होणार होतं, परंतु हे काही पश्चिमी आवर्तन आहे 3 तारखेपासून येणारं, तर हे अतिशय तीव्र नसल्यामुळं विदर्भाच्या भागात याचा फार काही परिणाम होणार नाही। आल्यास 5 फेब्रुवारीला हा जो गोंदियाचा जो भाग आहे, गडचिरोली आणि गोंदिया या भागात अतिशय तुरळक पावसाच्या सरी होऊ शकतात किंवा ढगाळी वातावरण होऊ शकते। या व्यतिरिक्त फारसं काही पावसाचं वातावरण पुढच्या 5-6 तारखेपर्यंत विदर्भाच्या भागात राहण्याची शक्यता नाही। तर पुढचे 2-3 दिवस निश्चितपणे हा जो काही या भागातून जे वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय आहे उत्तरेकडच्या भागातून, तर त्यामुळे हा जो विदर्भाचा हा उत्तरेकडचे जे भाग आहे, विशेषतः त्यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया हे जे जिल्हे आहेत, नागपूर असेल, तर या भागात पुढचे 1-2 दिवस काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकते 2-3 तारखेपर्यंत। आणि याच ढगाळ वातावरणामुळे या भागातली जी थंडी जी आहे ही थंडीचं प्रमाण कमी होईल आणि जवळपास विदर्भाच्या जवळपास भागामध्ये पुढचे 3-4 दिवस थंडीचं प्रमाण कमी होऊ शकते। 5 तारखेनंतर मात्र या थंडीमध्ये पुन्हा एकदा वाढ होऊन 5 ते 10 तारखेपर्यंत विदर्भाच्या अनेक भागात पुन्हा एकदा थंडी राहू शकते आणि 10 तारखेनंतर पुन्हा एकदा थंडीचं प्रमाण कमी होईल अशी एकंदरीत थंडीची स्थिती राहणार आहे। यानंतर मात्र 9-10 तारखेनंतर विदर्भातील वातावरण पुन्हा एकदा बदलणार असून पावसाची परिस्थिती 10 तारखेनंतर विदर्भाच्या अनेक भागात निर्माण होऊ शकते। स्कायमेटने सुद्धा आपण बघतोय, स्कायमेटने दर्शवलेला हा अंदाज आहे आणि त्यांनी सुद्धा विदर्भाच्या अनेक भागात विशेषतः पूर्व विदर्भात 10 तारखेनंतर पावसाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली आहे। आपण बघतो की या मॉडेलने देखील आपण पाहतो की जवळपास 12 तारखेपासून विदर्भाच्या भागात पावसाला सुरुवात होईल अशी शक्यता वर्तवली आहे आणि थोडंफार गडचिरोली, गोंदिया वगैरे चंद्रपूर या भागातून पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे आणि 12-13 तारखेनंतर हे पावसाचं वातावरण वाढत जाईल आणि 14 तारखेपर्यंत विदर्भातील भंडारा, गोंदिया, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या भागात पावसाचं प्रमाण राहू शकते। 14 तारखेनंतर मात्र हे पावसाचं प्रमाण जवळपास संपुष्टात येण्याची शक्यता आहे। मात्र 11-12 तारखेपासून तर 14 तारखेपर्यंत विदर्भाच्या अनेक भागात हलका मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे। अर्थात गारपीट होईल की नाही हे आता सांगणं शक्य नाही, परंतु मध्ये गारपीट होण्याची शक्यता ही सुद्धा तपासून बघू आणि आपल्याला निश्चितपणे सांगू की कोणत्या भागात गारपीट होऊ शकते। तर अशा पद्धतीनं हा पावसाचा अंदाज राहण्याची शक्यता आहे। तर आता आपण बघू की नेमकं पुढच्या काही दिवस पावसाचं काय वातावरण राहू शकते विदर्भाच्या भागात। तर आपण बघतो की जवळपास 1 तारखेला सुद्धा गडचिरोलीच्या भागात ढगाळ वातावरण राहू शकते 1 आणि 2 तारखेच्या भागात। त्यानंतर 3-4 तारखेला वातावरण स्वच्छ राहील सर्व विदर्भात आणि लख्खून सूर्यप्रकाश राहील। परंतु 5 तारखेला पुन्हा एकदा आपण बघतो की हा गोंदिया, गडचिरोलीचा जो भाग आहे तर या भागामध्ये वातावरण हे जे काही ढगाळ राहून तुरळक पावसाच्या सरी येऊ शकतात आणि यानंतर मात्र पुढचे काही दिवस विदर्भातील वातावरण हे पुन्हा एकदा स्वच्छ होईल आणि थंडीचा प्रकोप वाढू शकते जवळपास 6-7 तारखेनंतर। मात्र पुन्हा आपण बघतो की 10 तारखेनंतर म्हणजे 10 फेब्रुवारीनंतर उत्तरेकडील भागातून पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे आणि 11 तारखेला पावसाचा जोर वाढू शकतो 11-12 तारखेच्या दरम्यान आणि हा संपूर्ण जोर जो आहे पावसाचा हा 14 तारखेपर्यंत कायम राहील अशी एकंदरीत शक्यता दिसत आहे। जर ढोबळमानाने बघितलं तर आपल्या लक्षात येईल की जवळपास पुढचे काही दिवस आता पावसाची शक्यता विदर्भात नाही आहे। 4-5 तारखेला जर ढगाळ वातावरण राहू शकते, परंतु पाऊस होण्याची शक्यता फार कमी आहे। खऱ्या अर्थानं विदर्भात पावसाचं जे काही वातावरण सुरू होईल वादळी पावसाचं
तर हे 10 तारखेनंतर म्हणजे 10 फेब्रुवारीनंतर ते 14 फेब्रुवारीपर्यंत विदर्भाच्या अनेक भागात मात्र वादळी पाऊस होऊ शकतो, अशी सध्याची स्थिती आहे. त्यामुळे हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचं नियोजन करावं आणि तशी पूर्वतयारी करावी, असं आवाहन या निमित्तानं आम्ही करतो. आणखी एक महत्त्वाचा विषय आहे की पुढच्या भागात आपण यावर्षीचा हवामान अंदाज देण्याचा प्रयत्न करू. हा अर्थात फार पूर्वीचा हवामान अंदाज असेल आणि जवळपास या अंदाजामध्ये आपल्या एक लक्षात येईल की मागल्या वर्षीपेक्षा हे वर्ष पावसाच्या दृष्टीनं अतिशय चांगलं राहणार आहे. विशेषतः विदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगलं वर्ष हे पावसाच्या दृष्टीनं आपल्या पिकांच्या दृष्टीनं राहू शकते. अर्थात हे कसं राहील हे आपण या संदर्भातील पुढच्या विस्तृत भागात आपण निश्चितपणे बघणार आहोत. तोपर्यंत आजच्या भागात आम्हाला इथेच राहता यावी. नमस्कार, जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय विदर्भ.